नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। आज वेळापूर येथील उद्योगपती रायचंद खाडे आपल्यासोबत आहेत। त्यांची या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल निवडणुकीसंदर्भात एवढंच मी सांगू शकतोय की ही निवडणूक आत्तापर्यंत झाली ती निवडणूक अचानकपणे माळशिरस तालुक्याला सर्व पक्षांनी वगळल्या गेलं आणि खासदार दुसऱ्या तालुक्यातला आणला, आमदार दुसऱ्या तालुक्यातले आणले। हे पार्सल आणून हे आमच्या बोकाने ठेवलं। हे भाजप पक्षाचा हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यांनी एवढंच नाही केलं तर आमच्या तालुक्याला कुठं किंमतच ठेवली नाही। मग याच्यानंतर एवढंच त्यांनी केलं, माननीय जयसिंह मोहिते पाटील दादाने, ज्यांचं नाव जय आहे आणि ज्याच्या शब्दामध्ये जय, ज्याच्या विश्वासामध्ये ज्याचं नाव जय आहे, त्या माणसाने एकच प्रतिज्ञा खाल्ली की आपल्याला आपला खासदार पाहिजे, आपला खासदार दिल्लीत झाला पाहिजे आणि आमदार बी आपला मुंबईत झाला पाहिजे स्वतःचा। अरे बरं, ते करत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांचा बी हात आणि असलेले ज्यांचं नाव विजयदादा आहे, ज्याच्यामध्ये जय यांनी प्रतिज्ञा केली, विजयदादांनी सर्वांना विजयाचा हाक दिली आणि यातून एकच उमेदवार निवडला की ज्याचं नाव उत्तम आहे आणि तो जाणकार आहे आणि तो एक नंबरला आज खून आहे, ज्याचं नाव उत्तम। जयसिंह मोहिते पाटलांनी शपथ खाल्ली विजयाची आणि विजयदादाने आशीर्वाद दिला तालुक्याला आणि त्यातून उमेदवार निवडला गेला फक्त उत्तम। जो उत्तम आहे तो उत्तम आणि तो बी उत्तम असा आहे की जाणकार असलेला उत्तम आहे आणि ह्या उत्तमाला आता आपण सर्वांनी मिळून विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा असो, मोहिते पाटील असो, यांच्या सर्वांच्या कृपेने आणि संघर्ष योद्धा म्हणून ज्याचं नाव गाजतं, ज्याच्याकडे काहीसुद्धा नाही सध्याच्याला आणि रात्री त्याच्या खिशामध्ये 1,00,000 रुपये असं तर शेवटचा रुपया संपेपर्यंत लोकांना वाटतो, त्याचं नाव उत्तम जानकर। हो संघर्ष योद्धा आहे आणि आता आलेलं पार्सल हे कुंडीतलं रोप आहे। या कुंडीतल्या रोपाला मोहिते पाटलांनी असं वर दिलं म्हणून त्याला हात आलता। ह्या कुंडीतलं रोप आहे आणि हे उत्तम जानकर हे जमिनीवरचं रोप आहे, ज्याला मुळ्या आहेत आणि ज्याला मुळ्या नाहीत, ह्यामध्ये एवढा फरक आहे। आणि जात चोर किंवा जातीमध्ये हा काय प्रश्न आहे। आम्ही आमच्या समाजाला देखील, आमच्या समाजांचा काय रोष होता, महार, मांग, ढोर, चांबार, आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की देश स्वातंत्र्य झाल्यापासून धनगर समाजाचा जो संघर्ष आहे शिवाय शेंडग्यापासून आतापर्यंत, तो संघर्ष आपल्याला माहीत आहे। आणि जातीमध्ये असं काय नाही, धनगर आरक्षणामध्ये धनगरामध्ये पोट जाती 25-30 आहेत, त्यातली एक खाटीक म्हणून आहे, खाटीक धनगरामध्ये ते 80मध्ये बसतात आणि हे जे आहे दाखला हा म्हणजे काय संविधानातून झालेला आहे, लोकन्यायालयातून झालेला आहे, त्याचा 21ला झालेला आहे की तुम्ही आम्ही केलेला दाखला नाही, ह्याचं संविधानातून कोर्ट, सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये दखल घेऊन सर्व दखल घेऊन हा दाखला मंजूर झालेला आहे। ही जो कायदे में रहेगा वो फायदे में रहेगा असं त्यांनी स्वतः केलं की आपण स्वतः ते कायद्यात राहिले, कायद्यातून त्यांना ते मिळाले आहे म्हणून त्यांचे आता ते फायद्यामध्ये आहेत आणि त्यांना सर्व मोहिते पाटलांचं सहकार्य आहे। आणि दोन्ही प्रवाह आपल्या तालुक्यात अशी एक आख्यायिका आहे की निरा नदी असो, भीमा नदी असो, या चंद्रभागेमध्ये एक झालेल्या आहे। दोन्ही बी इथे नरसिंहमध्ये त्यांचा संगम झाला आहे। जर नदींचा, जर निरा धारेचा, आवेगाचा, वेगाचा जर एक संगम होत असेल तर आमच्या विचाराचा का एक संगम होऊ नये, हेच माझं मत आहे। हे होते रायचंद खाडेजी यांनी मराठा समाजाबद्दल आणि उत्तमराव जानकर यांच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली। सहकारी DS गायकवाड यांच्यासोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज।